उन्हाळा येताच आपल्या सगळ्यांना खूप प्रॉब्लेमला सामोरं जायला लागतं, जसं की स्वेट निघत असतो आपला, तर घामाचा वास येत असतो किंवा मग आपण जेवण केल्यानंतर खूप सुस्त वाटतं आपल्याला. असे बरेचसे प्रॉब्लेम असतात, स्किन रिलेटेड म्हणा किंवा हेअर रिलेटेड म्हणा. खूप वेगवेगळ्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जायला लागतं. ते सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण केसांपासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टी आपण आज कव्हर करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं नाव सीमा आहे आणि मी हेअर केअर, स्किन केअर आणि मेकअप अशा वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. लगेच सुरू करू या विषयाला. तर आज मी तुमच्यासोबत अशा 8 टिप्स शेअर करणार आहे की ज्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा उन्हाळा सुद्धा खूप सुखद जाईल. तर सगळ्यात टिप नंबर 1 ती म्हणजे एनर्जी ड्रिंक. जेव्हा आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपल्याला खूप सुस्त वाटत असतं, तर ते आपल्याला वाटू नये यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर एनर्जी ड्रिंक आपण प्यायला पाहिजे. जसे की वॉटरमेलन ज्यूस म्हणा किंवा मग कोकोनट वॉटर म्हणा किंवा मग लेमन वॉटर म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे एनर्जी ड्रिंक. किंवा तुम्ही सगळ्यात बेस्ट तुम्ही ताकाचं सेवन करू शकता किंवा मग जर तुम्ही कोकम तुमच्याकडे असेल तर कोकम सरबत तुम्ही पिऊ शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक तुम्ही पिऊ शकता. जेव्हा केव्हा आपल्याला घाम येतो, निघत असतो आपला, आणि बऱ्याच वेळेस काय होतं, घाम निघून निघून डिहायड्रेट आपली बॉडी होत असते, तर त्यामुळे तुमची बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणूनच तुम्ही एनर्जी ड्रिंक नक्कीच प्यायला पाहिजे. टिप नंबर 2 क्लोथ. तर आपण कॉटनचे कपडे आपण वेअर करायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम निघत असतो आणि कॉटनचे कपडे वेअर केल्याने काय होईल, जेव्हा केव्हा आपल्याला घाम येईल ते लगेच शोषून घेतल्या जाते कॉटनमध्ये. जेव्हा केव्हा आपण उन्हाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतो, सॅटिन म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते घाम आपला शोषू शकत नाही आणि तिथे घामाचा वास येण्याचा सुद्धा चान्स असतो. तर तुम्ही नक्कीच त्याला रिप्लेस करून कॉटनचे कपडे नक्कीच घालू. टिप नंबर 3 स्वेट पॅड. तर जर तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर ऑब्व्हियसली सगळ्यांनाच असे काही पार्ट असतात तिथे घाम येत असतो, तर तुम्ही तिथे घाम येऊ नये किंवा तुमचे म्हणजे जर तुम्हाला कुठं लग्नामध्ये, कार्यक्रमामध्ये जायचंय आणि तिथं पूर्ण असं बऱ्याच वेळेस काय होतं, अंडर आर्म्समध्ये घाम येतो, तर तिथं तर घाम येऊ नये किंवा ते येऊन खूप विचित्र दिसतं, म्हणजे पूर्ण असं ओलं दिसतं. बऱ्याच जणांचं मी पाहिलेलं आहे की सगळं ओलं असतं, तर ते तुमचं होऊ नये म्हणून तुम्ही तिथं नक्कीच स्वेट पॅड यूज करू शकता. टिप नंबर 4, तर जे कोणी शूज यूज करत असेल, आता शूज यूज केले म्हणजे सॉक्स घालणार, सॉक्स घातले म्हणजे पूर्णपणे जे सॉक्स काढतो आपण, शूज काढतो तेव्हा खूप घाण वास येत असतो आपल्या पायाचा. बऱ्याच जणांचं असं होतं, तर ते होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता, जे आपलं डिओड्रंट असतं ते तुम्ही पायाला नक्कीच लावू शकता. टिप नंबर 5, तुम्ही सॉल्ट बाथ घेऊ शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच तुम्ही मीठ टाकू शकता आणि त्याने तुम्ही आंघोळ करू शकता. आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, जेव्हा तुम्ही बीचवरती जाता तेव्हा तुम्हाला किती छान वाटत असतं. म्हणजे तिथं आपण एवढं उन्हामध्ये पळतो वगैरे सगळं करतो, तरी पण आपल्याला एक एनर्जी राहत असते. तर आपण नक्कीच सॉल्ट बाथ घेऊ शकतो. टिप नंबर 6 फंगल इन्फेक्शन पावडर. तर नक्कीच तुम्ही जिथे जिथे घाम येत असतो तिथे तिथे बऱ्याच जणांना छोटे छोटे पुरळ होत असतात, तर ते होऊ नये यासाठी तुम्ही आधीच फंगल इन्फेक्शन पावडर म्हणजेच अँटी फंगल पावडर तुम्ही यूज करायला पाहिजे. आता वेगवेगळ्या ब्रँडचे अँटी फंगल पावडर येत असतात, तर तुम्हाला जे सूट करेल ते तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता त्या गोष्टीमध्ये. टिप नंबर 7 स्क्रब करणे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना टॅनिंगचा इश्यू होत असतो, तर ते होऊ नये म्हणजे काय होतं, पूर्ण आपण जिथपर्यंत आपले कपडे असतात ते वेगळे दिसतात आणि खालचे वेगळे दिसतात, तर असं होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता, तर नक्कीच तुम्ही स्क्रब करू शकता. मला एक DIY स्क्रब दाखवते. तर स्क्रब मध्ये मी इथं तांदळाचं पीठ घेतलंय, आंबे हळद घेतली आणि याच्यामध्ये मी टोमॅटोचं ज्यूस नाही याला सगळ्याला मिक्स करून घेतलंय. आता टोमॅटोचं ज्यूस खूप छान प्रकारे आपली बॉडी डिटॅन करायला आपल्याला मदत करत असतं. आंबे हळद आपल्याला थोडंसं ग्लो प्रोव्हाइड करतं आणि तांदळाने खूप छान प्रकारे आपल्याला स्क्रब होत असतं. तर या गोष्टी मी इथे यूज केल्या. तुम्ही याऐवजी तुमच्या तुम्हाला जे सूट करेल तसे इन्ग्रेडियंट पण तुम्ही यामध्ये यूज करू शकता. स्क्रब तुम्ही पूर्ण बॉडीला सुद्धा लावू शकता. सगळ्या गोष्टी आपल्याला खूप इझिली किचनमध्ये मिळणाऱ्या आहे आणि खूप स्वस्त सुद्धा येतात, त्यामुळे तुम्ही पूर्ण बॉडीला सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टिप नंबर 8 ड्राय शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस शॅम्पू करू शकतो. त्या उलट जर जास्त तुम्ही केलं तर तुम्हाला खूप तुमचे केस ड्राय सुद्धा पडतात, तुमच्या केस म्हणजे हेअरफॉल होण्याचे चान्स सुद्धा असतात. त्यामुळे आठवड्यातून आपण एकदा किंवा 2दा शॅम्पू यूज करायला पाहिजे. तर तुम्ही आता काय होत असतं, बऱ्याच वेळेस स्वेट निघतं आपल्या उन्हाळ्यामध्ये आणि त्याने आपले केस खूप चिपचिपे, खूप ऑइली असे वाटतात, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, नक्कीच तुम्ही ड्राय शॅम्पूचा यूज करू शकता. तर ह्या 8 टिप्स ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यामधल्या तुम्ही कोणत्या आधी यूज करत होता टिप्स ते पण मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.